नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो पूर्ण सिलेबस आहे तो पूर्ण करणार आहोत. सुरुवातीला आपण HRD हा विषय संपवणार आहोत. तर HRD या लेक्चरचे आत्तापर्यंत आपण 3 टॉपिक पूर्ण केले आहेत. 3 म्हणजे पहिले कोणते तर भारतातील मानवी संसाधन विकास, दुसरा आपण शिक्षण हा चॅप्टर पूर्ण केला आहे. त्याचबरोबर तिसरा जो चॅप्टर होता व्यावसायिक शिक्षण हाही आपण पूर्ण केलेला आहे. तर आपण चौथ्या चॅप्टरला सुरुवात केली आहे. चौथा म्हणजे आरोग्य हा चॅप्टर सुरू केला आहे. तर आपल्या चॅनलवरील व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जास्त गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. कारण HRDचा फुल सिलेबस कोर्स यूट्यूबवरती अवेलेबल नाही, तर आपण तो अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या चॅप्टर चौथा आहे आरोग्य, यातील हा दुसरा भाग आहे. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण काय कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट बघणार आहोत. तर त्यातील पहिली बघणार आहे भोर समिती, जी 1943ला स्थापन झाली होती. त्याच्यानंतर आपण मुदलियार समिती बघणार आहोत, जी 1962ला स्थापन झाली होती. त्याच्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषद काय होती ते बघणार आहोत. त्याच्याबद्दल नंतर आपण आलमाटा घोषणा काय होती. त्याच्यानंतर आपण आरोग्य धोरणं, आत्तापर्यंत भारत सरकारने 3 आरोग्य धोरणं घोषित केले आहेत. 1983चं, 2002चं आणि 2017चं. या सर्वांचा आपण विस्तृत आढावा या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण आरोग्य धोरण व समिती यामध्ये पहिल्यांदा भोर समिती बघू. भोर समितीची स्थापना भारतात 1943मध्ये करण्यात आली. 1943ला कोणत्या नावाने ही समिती स्थापन झाली होती तर आरोग्य सर्वेक्षण व विकास समिती या नावाने भोर समिती स्थापना झाली होती. ही कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती तर जोसेफ भोर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली होती. त्यामुळे या समितीला भोर समिती असेही म्हणतात. या समितीचं नाव काय होतं तर आरोग्य सर्वेक्षण व विकास समिती, हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी असं भोर समितीचं नाव होतं. तर या समितीने अहवाल कधी दिला तर या समितीने अहवाल 1946ला भोर समितीने अहवाल प्रकाशित केला. भोर समितीने शिफारसी कोणत्या महत्त्वाच्या सुचवल्या तर त्यांनी भारतातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काही महत्त्वाच्या शिफारसी सुचवल्या. त्यातील शिफारसी आपण बघूया. त्यातील प्रमुख शिफारसी कोणत्या तर पहिली शिफारस आहे लोकसंख्येला वैश्विक आरोग्य सुविधा प्राप्त होण्यासाठी आरोग्य सेवांमध्ये संरचनात्मक बदल करण्यात आवश्यक आहे. दुसरी शिफारस काय सुचवली तर देशातील उपचारात्मक व प्रतिबंधात्मक सेवांचे एकत्रीकरण करण्यात यावे. तिसरी शिफारस काय केली तर राष्ट्राने आर्थिक गुंतवणूक करून वैद्यकीय शिक्षण पुरवावे व डॉक्टरांचे प्रमाण वाढवावे. चौथी शिफारस काय केली तर आरोग्य सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास करण्यात यावा. तर प्राथमिक आरोग्य सेवा प्रायमरी हेल्थ केअर प्रदान करण्यासाठी भारताने उचललेले हे ठळक पाऊल होते. तर यातील महत्त्वाच्या शिफारसी कोणकोणत्या होत्या तर आरोग्य सेवांमध्ये संरचनात्मक बदल करण्यात यावा, उपचारात्मक व प्रतिबंधात्मक सेवांचे एकत्रीकरण करावे, डॉक्टरांचे प्रमाण वाढवण्यात यावे, त्याचबरोबर राष्ट्राने आर्थिक गुंतवणूक करून वैद्यकीय शिक्षण पुरवावे. तर चौथी महत्त्वाची शिफारस काय होती तर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास करावा. भोर समितीने आरोग्य व सामाजिक न्याय या दोन्हींची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. तर भोर समिती ही भारतातील आरोग्य विकासासंबंधीची पहिली समिती होती, ज्याची स्थापना 1943ला झाली होती. अहवाल 1946ला दिला. या समितीचं नाव होतं आरोग्य सर्वेक्षण व विकास समिती. यांनी महत्त्वाच्या शिफारसी कोणत्या केल्या तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वाच्या शिफारसी केल्या. त्यामध्ये पहिली शिफारस आरोग्य सेवांमध्ये संरचनात्मक बदल करण्यात यावा, उपचारात्मक व प्रतिबंधात्मक सेवांचे एकत्रीकरण करावे, डॉक्टरांचे प्रमाण वाढवावे, प्राथमिक आरोग्य केंद्राचा विकास करावा. त्याच्यानंतर होती मुदलियार समिती. आपण जी शिक्षण या टॉपिकमध्ये जी समिती बघितली होती ती 1952 साली स्थापन करण्यात आलेली माध्यमिक शिक्षणासंबंधीची मुदलियार समिती होती. त्याच्यानंतर 10 वर्षांनी 1962ला मुदलियार समिती ही आरोग्यासंबंधी सुद्धा स्थापन करण्यात आली. 1962ला लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली मुदलियार समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीचं नाव काय होतं तर हेल्थ सर्वे अँड प्लॅनिंग कमिटी, हेल्थ सर्वे अँड प्लॅनिंग कमिटी. तर भोर समितीचं नाव काय होतं तर हेल्थ सर्वे, आरोग्य सर्वेक्षण अँड डेव्हलपमेंट, विकास समिती, हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी असं नाव भोर समितीचं होतं. तर हेल्थ सर्वे अँड प्लॅनिंग कमिटी असं नाव हे मुदलियार समितीचं होतं. आरोग्य सर्वेक्षण व विकास समिती म्हणजेच भोर समिती आणि आरोग्य सर्वेक्षण व नियोजन समिती म्हणजेच मुदलियार समिती. या समितीने आरोग्य क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य सेवांच्या एकत्रीकरणावर, वैद्यकीय शिक्षणावर तसेच प्रशिक्षण केंद्राच्या विकासावर भर दिला. मुदलियार समितीने प्राथमिक आरोग्य केंद्र सेवांच्या एकत्रीकरणावर, वैद्यकीय शिक्षणावर आणि प्रशिक्षण केंद्राच्या विकासावर भर दिला. आता आपण 1977ला जी आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषद भरली होती त्याच्याबद्दल माहिती बघू. आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषद जी होती ती WHOची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर 30वी आम परिषद
1977ला भरली होती. यामध्ये घोषणा काय करण्यात आली तर हेल्थ फॉर ऑल बाय 2000 म्हणजे 2000 सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य ही घोषणा आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषद जी 1977ला भरली होती त्यांनी केली. तर या घोषणेची पूर्तता करण्यासाठी अल्मा-अटा येथे परिषद भरवली गेली आणि प्राथमिक आरोग्य काळजी म्हणजेच प्रायमरी हेल्थ केअर हा उद्दिष्ट साधण्याचा मार्ग अल्मा-अटा परिषदेमध्ये ठरवण्यात आला. तर अल्मा-अटा घोषणा काय आहे ती बघा. अल्मा-अटा घोषणा ही आंतरराष्ट्रीय परिषद जी 1977ला भरली होती, आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषद 1977ला भरली होती, त्यांनी जी हेल्थ फॉर ऑल बाय 2000 ही घोषणा केली होती. याच्या पूर्ततेसाठी 1978मध्ये अल्मा-अटा येथे एक परिषद भरली. अल्मा-अटा कुठं आहे तर कझाकस्तानमध्ये एक शहर आहे. यांनी घोषणा केली 1978ला. ही परिषद अल्मा-अटा या शहरात 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर 1978 दरम्यान प्राथमिक आरोग्य सेवा म्हणजेच प्रायमरी हेल्थ केअर बाबत एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. या परिषदेत जगप्रसिद्ध अल्मा-अटा घोषणा स्वीकारण्यात आली. म्हणजे जी 1978ला परिषद भरली होती ती अल्मा-अटा या शहरात भरली होती. त्यामुळे त्या शहराच्या नावावरून ती जी घोषणा स्वीकारण्यात आली त्याला अल्मा-अटा घोषणा असे म्हणतात. पुढे आरोग्यासाठी कार्यरत असलेल्या WHO, युनिसेफ व जगातील बहुसंख्य देशांनी या घोषणेचा स्वीकार केला. म्हणजे अल्मा-अटा परिषदेने जी घोषणा केली होती त्याचा आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रमुख संस्थांनी स्वीकार केला. तर आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रमुख संस्था कोणत्या तर WHO, युनिसेफ आणि इतर ज्या NGO होत्या त्यांनी स्वीकार केला. तर अल्मा-अटा घोषणा काय होती तर त्याचं मुख्य ध्येय सुरुवातीला बघूया. जगातील सर्व अर्थव्यवस्था व जागतिक आरोग्य संघटना यांचं मुख्य ध्येय सन 2000 सालापर्यंत सर्वांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल असे आरोग्य संपन्न जीवन देणे. म्हणजे 2000 सालापर्यंत सर्वांसाठी लाभदायक, आर्थिकदृष्ट्या लाभदायक व आरोग्य संपन्न जीवन देणे हे अल्मा-अटा घोषणेचं उद्दिष्ट होतं. या घोषणेत महत्त्वाच्या कोणत्या संकल्पना होत्या तर यामध्ये महत्त्वाच्या 2 संकल्पना होत्या. पहिली म्हणजे काय तर लोकांना आरोग्य सेवा पुरवणे ही राष्ट्राची जबाबदारी आहे. आणि दुसरी महत्त्वाची संकल्पना होती तर लोकांच्या आरोग्याच्या गरज व सेवा ह्या लोकांच्याच म्हणजेच सार्वजनिक नियंत्रणात असल्या पाहिजेत. पहिली संकल्पना काय होती तर लोकांना आरोग्य सेवा पुरवणे ही राष्ट्राची जबाबदारी आहे. दुसरी होती लोकांच्या आरोग्याच्या गरजा व सेवा ह्या लोकांच्याच हातात असल्या पाहिजेत. म्हणजे लोकांच्याच नियंत्रणात म्हणजे सार्वजनिक नियंत्रणात असल्या पाहिजेत. या 2 महत्त्वाच्या संकल्पना अल्मा-अटा घोषणेच्या होत्या. आरोग्याच्या हक्कासाठी केलेला हा सर्वात मोठा प्रयत्न होता. अल्मा-अटा घोषणा ही आरोग्याच्या हक्कासाठी केलेला सर्वात मोठा प्रयत्न होता. प्राथमिक सेवा आणि प्राथमिक आरोग्य सेवा या दोन्हीमधला जो फरक होता तो अल्मा-अटा घोषणापत्रात स्पष्ट करण्यात आला. तर यातील फरक काय तर प्राथमिक सेवा म्हणजे काय तर प्रायमरी केअर, प्राथमिक सेवा म्हणजे डॉक्टर पेशंटला देतात ती सेवा. आणि प्राथमिक आरोग्य सेवा म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर यामध्ये काय येतं तर प्राथमिक आरोग्य सेवा म्हणजे राष्ट्रांनी देशातील लोकसंख्येला दिलेल्या प्राथमिक सेवा, आरोग्याच्या योजना, रोग निर्मूलन व रोग प्रतिबंध या सर्व सेवांचा समावेश प्राथमिक आरोग्य सेवा यामध्ये होतो. प्राथमिक सेवांमध्ये कोणाचा समावेश होतो तर डॉक्टर जी पेशंटला देतात ती प्राथमिक सेवा म्हणून गणली जाते. तर प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये राष्ट्राने देशातील लोकसंख्येला दिलेल्या सेवा त्यामध्ये प्राथमिक सेवा, आरोग्याच्या योजना, रोग निर्मूलन कार्यक्रम व रोग प्रतिबंध कार्यक्रम या सर्वांचा समावेश प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये होतो. अल्मा-अटा घोषणेआधी आरोग्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाला अनुत्पादक किंवा नॉन प्रोडक्टिव्ह म्हटले जाईल. तर अल्मा-अटा घोषणेनंतर आरोग्याला आर्थिक व सामाजिक विकासाचा महत्त्वाचा घटक समजले जाऊ लागले. सुरुवातीला आरोग्यावरील खर्चाला काय म्हटलं जायचं तर अनुत्पादक खर्च म्हटलं जायचं. तर 1978 नंतर आरोग्याला आर्थिक व सामाजिक विकासाचा महत्त्वाचा घटक समजले जाऊ लागले. अल्मा-अटा घोषणेत जागतिक शांततेसाठी तसेच शाश्वत विकासासाठी सर्वांचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि सर्वांना आरोग्य मिळण्याचे आर्थिक व सामाजिक विकास होणे आवश्यक आहे असे म्हटले गेले. तर अल्मा-अटा घोषणापत्र आहे महत्त्वाचे यात काय तर 1978ला घोषणा करण्यात आली. घोषणा काय होती तर सर्वांसाठी आरोग्य 2000 सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य संपन्न जीवन, आर्थिकदृष्ट्या लाभदायक आरोग्य संपन्न जीवन देणे हे या घोषणेचं उद्दिष्ट होतं. तर यामध्ये 2 सेवा महत्त्वाच्या संकल्पना पुरवण्यात आल्या. लोकांना आरोग्य सेवा पुरवणे राष्ट्राची जबाबदारी आणि आरोग्य सेवा या लोकांच्याच हातात असल्या पाहिजेत. ह्या 2 महत्त्वाच्या संकल्पना होत्या. त्यानंतर आपण प्राथमिक सेवा आणि प्राथमिक आरोग्य सेवा यामध्ये फरक स्पष्ट करण्यात आला. तर याच्यानंतर आपण आरोग्य धोरणं आतापर्यंत भारत सरकारने कोणकोणती आरोग्य धोरणं घोषित केली ते बघणार आहोत. सुरुवातीचं आरोग्य धोरण जे घोषित केलं ते 1983ला घोषित केलं, दुसरं 2002ला आणि तिसरं 2017ला असे एकूण 3 आरोग्य धोरणं आतापर्यंत भारत सरकारने घोषित केले आहेत. तर पहिलं आरोग्य धोरण आहे नॅशनल हेल्थ पॉलिसी. कधीचे तर 1983ला पहिलं आरोग्य धोरण, राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983. याचे उद्दिष्ट काय होते तर पोषण पुरवठा
दुसरं उद्दिष्ट होतं योग्य औषधे गोळ्यांचा पुरवठा. तिसरं उद्दिष्ट होतं पाणी पुरवठा सुरळीत करणे. चौथं उद्दिष्ट होतं पर्यावरणाचे संरक्षण करणे. पाचवं उद्दिष्ट होतं लसीकरण मोहीम राबवणे. सहावं उद्दिष्ट होतं माता आणि बाल आरोग्य सेवा पुरवणे. सातवं उद्दिष्ट होतं शालेय आरोग्य कार्यक्रम राबवणे. आठवं उद्दिष्ट होतं आरोग्य सेवांची संस्थात्मक उभारणी करणे. ही 8 उद्दिष्ट राष्ट्रीय आरोग्य धोरणाची होती. तर या अंतर्गत लक्ष्य कोणकोणती ठेवण्यात आली होती? तर धोरणाची लक्ष्ये 1983च्या योजनेनुसार पहिला होता शिशुमृत्यूदर 2000 अखेर 60 प्राप्त करण्याचं लक्ष्य अंतर्गत ठेवण्यात आलं होतं. तर जन्मदर 21 प्राप्त करण्याचं लक्ष्य 1983च्या धोरणाअंतर्गत ठेवण्यात आलं होतं. तर मृत्यूदर 9 इतका साध्य करण्याचं लक्ष्य 1983च्या धोरणाअंतर्गत ठेवण्यात आलं होतं. तर याची लक्ष्य लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त राष्ट्रीय आरोग्य धोरण पहिलं किती साली घोषित करण्यात आलं होतं? तर 1983 एवढं साल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यानंतर दुसरं धोरण होतं राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 साली घोषित करण्यात आलं होतं. याचा उद्देश काय होता? तर MDGच्या धर्तीवर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच देशातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवणे. 2002 साली का घोषित करण्यात आलं होतं? तर 2000 साली जी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल ही परिषद भरली होती न्यूयॉर्कला, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. त्या परिषदेमध्ये आरोग्यासंबंधी काही लक्ष्य घोषित करण्यात आली होती किंवा उद्दिष्टे जाहीर करण्यात आली होती, जी विविध राष्ट्रांनी सदस्य राष्ट्रांनी प्राप्त करणे गरजेचे होते. तर त्याचे अंमलबजावणी करण्यासाठी 2 वर्षानंतर म्हणजे 2002 साली भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण हे MDGच्या धर्तीवर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घोषित केलं. तर यामध्ये लक्ष्य कोणकोणती घोषित करण्यात आली होती? तर 2002चं जे धोरण होतं त्याच्यामध्ये पहिलं लक्ष्य होतं पोलिओचे उच्चाटन किती सालापर्यंत? तर 2005 सालापर्यंत पोलिओचे उच्चाटन देशातून करणे. दुसरं उद्दिष्ट होतं तर कुष्ठरोग निर्मूलन कधीपर्यंत करायचं? तर 2005 सालापर्यंत कुष्ठरोग निर्मूलन करणे. तिसरं उद्दिष्ट होतं काला आजार निर्मूलन 2010 सालापर्यंत करणं, हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं. चौथं उद्दिष्ट होतं तर हत्तीपाय या रोगाचं निर्मूलन 2015पर्यंत करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. पाचवं उद्दिष्ट ठेवण्यात आलं एड्स संसर्गाचा वेग शून्य करणे. हा वेग कधीपर्यंत शून्य करायचा? तर 2007 सालापर्यंत हा वेग शून्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. सहावं उद्दिष्ट होतं तर मलेरिया, क्षयरोग, वाहकजन्य रोग इत्यादींमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अर्ध्यावर आणणे. कोणत्या सालापर्यंत अर्ध्यावर आणायची होती? तर 2010 सालापर्यंत ही संख्या अर्ध्यावर आणायची होती. तर शासनाचा आरोग्यावरील खर्च जो आत्ताचा म्हणजे 2002 साली जो 0.9% इतका होता, तो वाढवून 2% शासनाचा आरोग्यावरील खर्च GDPच्या 2% करण्याचं उद्दिष्ट या 2002 सालच्या आरोग्य धोरणानुसार ठेवण्यात आलं होतं आणि ते 2010पर्यंत साध्य करायचं होतं. तर यातील फक्त साल महत्त्वाचं लक्षात ठेवा. दुसरं राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 साली घोषित करण्यात आलं. त्यामध्ये पोलिओचं उच्चाटन 2005पर्यंत साध्य करायचं होतं, कुष्ठरोग निर्मूलन 2005पर्यंत साध्य करायचं होतं आणि शासनाचा आरोग्यावरील खर्च 2%वर नेण्याचं उद्दिष्ट 2010पर्यंत साध्य करण्याची 3 महत्त्वाची लक्ष्य होती. त्याचबरोबर आणखी काय लक्ष्य होते? तर अंधत्व आजाराचा आढळ 0.5% कमी करण्याचे उद्दिष्ट 2002च्या धोरणाअंतर्गत ठरवण्यात आलं. तर माता मृत्यूदर हा प्रति लाख मातांपैकी 100 इतका करण्याचं उद्दिष्ट 2002च्या आरोग्य धोरणाअंतर्गत ठेवण्यात आलं. तर इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट प्रति 1000 वागे 30, इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेटचं लक्ष्य 30, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट 100 ही 2 उद्दिष्टे या योजनेअंतर्गत ठेवण्यात आली. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या वापरांचे प्रमाण 25%वरून 2010पर्यंत 75% करणे हे उद्दिष्ट 2002च्या आरोग्य धोरणाअंतर्गत ठेवण्यात आलं. तर आर्थिक संसाधनांमध्ये काय तरतुदी करण्यात आल्या? तर आरोग्य क्षेत्रात खर्चाचे प्रमाण GDPच्या 60% करणे आणि त्यातील 2% खर्च हा सार्वजनिक असेल हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं. तर याच्यानंतर आपण 11व्या पंचवार्षिक योजनेत आरोग्यासंबंधी कोणकोणती उद्दिष्ट ठेवण्यात आली ती बघूया. 11व्या पंचवार्षिक योजनेत माता मृत्यूदर 100 साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. अर्भक मृत्यूदर 28 इतका साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. तर एकूण जननदर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट हा 2.1 इतका साध्य करण्याचं उद्दिष्ट ही 11व्या योजनेअंतर्गत उद्दिष्ट ठरवण्यात आली. तर 12व्या योजनेअंतर्गत कोणकोणते उद्दिष्ट ठरवण्यात आले? तर माता मृत्यूदर 100 साध्य करणे, अर्भक मृत्यूदर म्हणजेच इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट 25 इतका साध्य करणे, जो 11व्या पंचवार्षिक योजनेत 28 इतका साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. आणि टोटल फर्टिलिटी रेट म्हणजेच एकूण जननदरसुद्धा 2.1 ही दोन्ही उद्दिष्टे 11व्या आणि 12व्या योजनेत समान होती. त्यातील फक्त इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट 11व्या योजनेत 28 करण्याचं लक्ष होतं, तर 12व्या योजनेत 25 करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं.
11व्या पंचवार्षिक योजनेमधील इतर उद्दिष्ट कोणते तर 2009पर्यंत सर्वांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, कुपोषणाचे प्रमाण 0 ते 3 वयोगटासाठी 8च्यापेक्षा निम्म्याने कमी करणे. तिसरे उद्दिष्ट काय तर अनिमियाचे प्रमाण महिला व मुलींमध्ये 50% कमी करणे. दुसरं उद्दिष्ट काय तर 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 935 करणे आणि हेच प्रमाण 2017पर्यंत 950 करणे. हे उद्दिष्ट 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत आरोग्यासंदर्भात ठेवण्यात आले. तर 12व्या पंचवार्षिक योजनेत कोणते उद्दिष्ट ठेवण्यात आले तर अर्भक मृत्यूदराचे प्रमाण 25 करणे. हे उद्दिष्ट 2017पर्यंत साध्य करणे. माता मृत्यूचे प्रमाण 100 इतके साध्य करणे. एकूण जननदर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट 2.1 इतका साध्य करणे. त्याचबरोबर 3 वर्षाखालील कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करणे, 15 ते 49 वयोगटातील महिलांमधील अनिमियाचे प्रमाण कमी करणे आणि 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 950 साध्य करणे. ही सर्व उद्दिष्टे 12व्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारण्यात आली होती. तर आता आपण राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 सालचं काय होतं ते बघू. त्याच्यामध्ये कोणकोणती लक्ष्ये ठरवण्यात आली होती तर पहिले लक्ष्य काय तर आयुर्मान वाढवणे. आयुर्मान आत्ता सध्या किती आहे तर सरासरी आयुष्य माणूस 67.5 इतकं वर्ष जगतो 2016 सध्या च्या आकडेवारी आहे. तर ते 67.5 आयुर्मान हे 2025 सालापर्यंत 70पर्यंत करणं हे उद्दिष्ट 2017च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाअंतर्गत ठरवण्यात आलं होतं. तर जननदर जो सध्या 2.3 इतका आहे तो 2.1 इतका 2025 सालापर्यंत साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. तर बालमृत्यूदर म्हणजेच 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यू 1000 बालकांमागे 5 वर्षाखालील बालकांचा मृत्यू. तर त्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण सध्या 43 आहे ते 2025 सालापर्यंत 23 करण्याचं उद्दिष्ट 2017च्या आरोग्य धोरणाअंतर्गत ठेवण्यात आलं होतं. तर माता मृत्यूचे प्रमाण 1 लाख मातांमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या, प्रसूती दरम्यान 1 लाख मागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या म्हणजेच माता मृत्यू प्रमाण हे सध्या किती आहे तर 130 आहे. ते 2020 सालापर्यंत 100 इतकं साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. शिशु मृत्यूदर जो सध्या 34 होता, शिशु म्हणजे इन्फॅन्ट अर्भक मृत्यूदर, तो 2019 सालापर्यंत 28 साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. नवजात मृत्यू बालक मृत्यूदर म्हणजेच न्यूनॅटल मॉर्टॅलिटी रेट जो सध्या 25 आहे तो 2025 सालापर्यंत 16 इतका साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. तर आयुर्मान किती साध्य करायचं होतं तर 2025 सालापर्यंत 70 वर्ष आयुर्मान झालं पाहिजे. जननदर हा 2025 सालापर्यंत 2.1 इतका झाला पाहिजे. बालमृत्यूदर हा 2025 सालापर्यंत 23 इतका झाला पाहिजे. तर निओनाटल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे नवजात बालक मृत्यूदर हा 2025 सालापर्यंत 16 इतका साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. तर इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट हा 2019पर्यंत 28, तर माता मृत्यू प्रमाण हे 2020 सालापर्यंत 100 इतकं साध्य करण्याचं उद्दिष्ट हे राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 अंतर्गत ठेवण्यात आले. तर त्याचबरोबर इतर रोगांविषयीची लक्ष्य कोणती ठेवण्यात आली तर कुष्ठरोग निर्मूलन हे 2018पर्यंत साध्य करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं. काला आजाराचं निर्मूलन 2017 सालापर्यंत, हत्तीपाय निर्मूलन 2017 सालापर्यंत, HIV-ची 90-90-90 पातळी 90-90-90 पातळी HIV-ची कधीपर्यंत साध्य करायची आहे तर 2020 सालापर्यंत हे उद्दिष्ट साध्य करायचं आहे. क्षयरोग निर्मूलन 2025 सालापर्यंत साध्य करायचं आहे. गंभीर आजाराने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या 1/4ने कमी करण्याचं उद्दिष्ट 2025 सालापर्यंत साध्य करायचं आहे. तर शासनाचा आरोग्यावरील खर्च आत्ताच्या 1.15% 2.5% नेण्याचं उद्दिष्ट 2025 सालापर्यंत साध्य करण्याचं ठरवण्यात आलं होतं. तर यातील कुष्ठरोग निर्मूलन कधीपर्यंत करायचं आहे तर 2018पर्यंत, काला आजार निर्मूलन 2017पर्यंत, हत्तीपाय निर्मूलन 2017पर्यंत, HIV-ची 90-90-90 पातळी 2020 सालापर्यंत, क्षयरोग निर्मूलन 2025 सालापर्यंत, गंभीर आजाराने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या 1/4ने कमी कधीपर्यंत करायची 2025 सालापर्यंत आणि शासनाचा आरोग्यावर खर्च कधीपर्यंत वाढवायचा 2025 सालापर्यंत. तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट बघितले तर भोर समिती जी 1943ला स्थापन करण्यात आली होती त्याचं नाव काय होतं तर आरोग्य सर्वेक्षण व विकास समिती. त्याच्यानंतर आपण मुदलियार समिती बघितली जी 1962ला स्थापन करण्यात आली होती त्याचं नाव काय होतं तर आरोग्य सर्वेक्षण व नियोजन समिती. त्याच्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषद बघितली जी 1977ला भरली होती. त्याच्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी आपण आल्मा-आटा परिषद जी कझाकिस्तानला भरली होती त्याची उद्दिष्टे बघितली. त्याची उद्दिष्टे काय होतं तर 2000 सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य साध्य करणे हे आल्मा-आटा परिषदेचं उद्दिष्ट होतं.
आलमाटा परिषदेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रावर म्हणजे प्रायमरी हेल्थ केअरवर जास्त फोकस करण्यात आला होता. त्याच्यानंतर आपण राष्ट्रीय धोरणं बघितले, त्यातील 1983चं राष्ट्रीय धोरण बघितलं, 2002चं राष्ट्रीय धोरण बघितलं, त्याचबरोबर आपण 2017 सालचं राष्ट्रीय धोरण बघितलं. तर पुढच्या लेक्चरपासून आपण उरलेल्या टॉपिक पूर्ण करणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.